महत्वाचे अपडेट आपण पाहणार आहोत. तुम्ही सकाळी सुद्धा किंवा दुपारी पाहिलं असेल, तुमचं जे ऍडमिट कार्ड आहे म्हणजे प्री ऍडमिट कार्ड आलेलं आहे. प्री ऍडमिट कार्ड म्हणजे काय असतं, आणि त्यानंतर एक सर्वात महत्वाचा बदल यावेळेस झालेला आहे. म्हणजे ऑफलाईन परीक्षा असून सुद्धा यावेळेस ही परीक्षा ही 2 वेळेस म्हणजे 2 दिवस चालणार आहे. त्याबद्दल थोडीशी आपण या ठिकाणी चर्चा करूया. फक्त 5 ते 10 मिनिटं. आवाज वगैरे व्यवस्थित येत असेल तर मला सांगा. व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ सगळ्यात महत्वाचं शेअर करा. तुमच्या ज्या काय अडचणी असतील का याबद्दल बरेच जण प्रश्न विचारतात ऍडमिट कार्ड आल्यानंतर. या ठिकाणी आमचा असा प्रॉब्लेम झाला किंवा अजून काय, किंवा आम्हाला ऍडमिट कार्ड डाउनलोड करता येत नाही, आम्हाला शेअर बघता येत नाही किंवा तारीख पाहता येत नाही. कारण आता आपण सर्वजण एक समजत होतो की 14 तारखेला ही परीक्षा होईल, पण त्यांनी तसं फक्त नोटिफिकेशन दिलं होतं की 14 आणि 15 या 2 तारखेला परीक्षा होईल. जर या ठिकाणी जास्त विद्यार्थी असतील तर 15 पण परीक्षा होईल असं ठिकाणी आधी सुरुवातीला नोटिफिकेशन आलेलं होतं. आणि त्याच संदर्भामध्ये या ठिकाणी या नोटिफिकेशन मधून सुद्धा किंवा जे आता ऍडमिट कार्ड आलेले आहे त्याच्यामध्ये बऱ्याच जणांची परीक्षा ही 14 तारखेला असणार आहे. म्हणजे तुम्हाला कसं समजेल तर तुम्हाला त्यासाठी ऍडमिट कार्ड हे डाउनलोड करून घ्यावं लागणार आहे. आणि काही जणांच्या परीक्षा हे 15 तारखेला असणार आहेत. तर लक्षात ठेवायचं, हे ऍडमिट कार्ड नाही, याची कोणीही प्रिंट वगैरे काढू नका. हे फक्त तुमच्या माहितीसाठी तुम्ही जी सिटी वगैरे भरलेली असेल, म्हणजे समजा तुम्ही ज्या पेपरसाठी ऍप्लिकेशन केलं असेल, पेपर तुमचा पहिला असेल किंवा पेपर दुसरा असेल, हे इथं मेन्शन असेल. तुमचा ऍप्लिकेशन नंबर असेल, तुमचं नाव या ठिकाणी असेल, वडिलांचं नाव असेल, जेंडर, बर्थ डेट असेल, तुमची कॅटेगरी असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही सेकंड पेपर घेतला असेल तर सेकंड पेपरला विषय कोणता आहे, ठीक आहे, हे या ठिकाणी तुम्हाला इथे मेन्शन दिसेल. आणि भाषा पहिली आणि दुसरी तुम्ही कोणती ठेवली, बऱ्याच जणांना या ठिकाणी आठवत नाही. तर लक्षात ठेवा, ऑफर्ड लँग्वेज म्हणजे तुमची भाषा ही पहिली मराठी असणार आहे. बघा इथं जर तुम्ही हिंदी ठेवली असेल तर पहिली तुमची हिंदी असणार आहे. म्हणजे 91 ते 120 क्रमांकाचे प्रश्न या पहिल्या भाषेचे असतात. आणि दुसरी भाषा तुम्ही हिंदी ठेवली असेल, मराठी ठेवली असेल, कोणती असेल, जी ठेवली असेल त्याचं नाव या ठिकाणी येईल. आणि ते प्रश्न तुम्हाला 121 ते 150 क्रमांकाचे सोडवायचे त्या भाषेमधले. डेट ऑफ एक्झामिनेशन या ठिकाणी 15 तारखेला या ठिकाणी हा पेपर असणार आहे. आता लक्षात ठेवा की प्रत्येकाची डेट ही वेगवेगळी येणार आहे. जर तुम्ही तुमचं ऍडमिट कार्ड किंवा जे तुमची प्री ऍडमिट कार्ड ते पाहिलं असेल, तुमचं डेट या ठिकाणी सांगा. कारण बऱ्याच जणांच्या डेट या ठिकाणी काहींच्या 14, काहींच्या 15 आल्यात. अजून सुद्धा बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे की जर या ठिकाणी 2 पेपर असतील, म्हणजे तुम्ही पहिला पण भरलाय आणि दुसरा पण भरलाय, तर मग या ठिकाणी परीक्षेच्या तारखा कधी असतील. तर लक्षात ठेवा, तुमची 14 तारीख आलेली असेल किंवा 15 आलेली असेल तर त्या एकाच दिवशी तुमचे दोन्ही पेपर होतील ठीक आहे, दोन्ही पेपर या ठिकाणी होतील, त्यामुळे काही अडचण नाही. ओके, थँक्यू. बर्थडे काल होता, तुम्ही आज शुभे, थँक्यू, काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे. आणि सिटी या ठिकाणी फक्त तुम्हाला शहर समजेल की परीक्षा तुमची कोणत्या शहरामध्ये आहे, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एवढं तर समजणार की माझी परीक्षा आता पुण्यामध्ये असेल किंवा सोलापूरमध्ये असेल, तुम्ही जे सेंटर दिलेलं आहे आणि ते सेंटर मग तुम्हाला तिथं समजेल की या ठिकाणी मग कधी सेंटर समजेल तर 2 दिवस आधी समजेल, ठीक आहे. 2 दिवस आधी तुम्हाला हे जे सेंटर असणार आहे म्हणजे कोणत्या शाळेवरती परीक्षा असेल तर ते समजणार आहे. त्याच वेळेस तुम्हाला वेळ सुद्धा समजेल, ठीक आहे. वेळ, त्यानंतर या ठिकाणी तुमचा पेपर पहिला कधी होईल, पेपर दुसरा कधी होईल, हे तुम्हाला या ठिकाणी 2 दिवस आधी जे काही ऍडमिट कार्ड येईल तर त्याच वेळेस या ठिकाणी समजणार आहे, ठीक आहे. खूप जणांच्या 14ला आलेत, काहींच्या 15ला आलेत. तर मला फक्त एक कमेंट करा की ज्यांनी समजा दोन्ही पेपर भरलेत तर त्यांची मॅक्झिमम 14 तारखेला परीक्षा आहे का. म्हणजे माझा एक अंदाज आहे, मी पाहिल्या नाहीत अजून, परंतु मला असं वाटतं की पहिल्या दिवशी जास्तीत जास्त ज्यांनी दोन्ही पेपर भरलेले असतील तर त्यांची परीक्षा असावी. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 तारखेला ज्यांनी एकच पेपर भरलाय, म्हणजे पहिला भरला असेल किंवा दुसरा भरला असेल तर त्यांची परीक्षा ही 15ला असावी. एक माझं असं या ठिकाणी मत आहे, पण बघूया, आपल्याला ती सगळ्या गोष्टी समजतील. त्यामुळे तुम्ही फक्त कमेंट करा या ठिकाणी 14 तारखेला जर तुमची परीक्षा असेल तर दोन्ही पेपर तुम्ही भरलेले आहेत का, आणि 15ला आलेले असेल तर तुम्ही फक्त पहिला किंवा दुसरा पेपर भरलेला आहे का, ठीक आहे. आता तुम्हाला ऍडमिट कार्ड पाहायचं असेल, चेक करायचं असेल, कशा प्रकारे पाहायचं हे थोडक्यात आपण या ठिकाणी बघूया. सोलापूर 15, ओके, हा, थँक्यू. 14 पेपर 1, ठीक आहे. म्हणजे असं काही नाही ठीक आहे, असं काही नाही. 14ला तुमचा आलेला असेल तर म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही आता म्हणजे बघा यावेळेस काय बदल आहे महत्वाचा, तर यावेळेस ऑफलाईन परीक्षा असून 2 क्वेश्चन पेपर वेगवेगळे असतील. 2 वेगवेगळे म्हणजे कसे की ज्यांची 14ला परीक्षा असणार आहे त्यांचा क्वेश्चन पेपर हा वेगळा असणार आहे, ज्यांची 15ला परीक्षा असेल त्यांचाही क्वेश्चन पेपर वेगळा असेल. म्हणजे यावेळेस आपल्याला 2 वेगवेगळे क्वेश्चन पेपर बघायला मिळतील. जसे
ऑनलाईनला रोज वेगवेगळे क्वेश्चन पेपर असायचे, तर त्याच पद्धतीने 2 क्वेश्चन पेपर असतील. 14ला एक वेगळा असणार आहे आणि 15ला एक वेगळा असेल. तर अशा पद्धतीने ऑफलाईन परीक्षा असून हे 2 क्वेश्चन पेपर वेगवेगळे असतील. ठीक आहे. 14 तारीख आहे, 15 पेपर 2 पेपर 15. हा म्हणजे पेपर जर सेकंड असेल ना, हा ठीक आहे, काय असं काही नाही. मला असं वाटतं जास्त संख्या असल्यामुळे त्यांनी हे 2 दिवस निवडलेले आहेत. म्हणजे सीटेट परीक्षा देणारे किती जण आहेत. आता तुम्हाला जर तुमचं सेंटर पाहायचं असेल किंवा जे ऍडमिट कार्ड ते पाहायचं असेल तर बघा लेटेस्ट न्यूज या ठिकाणी या, किंवा या ठिकाणी पहा कॅन्डिडेट ऍक्टिव्हिटी मध्ये यायचंय पहा व्ह्यू डेट अँड सिटी फॉर सीटेट डिसेंबर 24 याच्यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर ऍप्लिकेशन नंबर या ठिकाणी तुमचा टाकायचा. तर ऍप्लिकेशन नंबर तुम्ही कसा शोधणार, तर बघा तुम्हाला SMS येतो. म्हणजे जेव्हा आपण ऍप्लिकेशन करतो त्यावेळेस ऍप्लिकेशन तुम्ही सक्सेसफुल झालं, तुमचा एक SMS येतो. आपल्या SMS मध्ये जा, त्या ठिकाणी सीटेट असं वरती सर्च करा. आपला मोबाईल SMS होता साधा, सीटेट असं सर्च केलं की तुम्ही ऍप्लिकेशन ज्या दिवशी केलं म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये ऍप्लिकेशन सुरू होते, तर त्यावेळेस तिथे तुमचा तो ऍप्लिकेशन नंबर असेल तो टाका, माहिती नसेल तर. आणि या ठिकाणी तुमची डेट ऑफ बर्थ चूज करायची आहे, सिक्युरिटी पिन टाका आणि सबमिट करा. तुमचं हॉल तिकीट जे आहे ते मिळून जाईल. म्हणजे परीक्षा कधी आहे हे समजेल. लक्षात घ्या 14ला आहे की 15ला, कारण हे महत्वाचं असणार आहे. नाहीतर तुम्ही समजणार की अरे 14ला परीक्षा आहे 14ला परीक्षा आहे, असं नाही. प्रत्येकाची ही वेगवेगळी असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी हे लक्षात घ्या, हे महत्वाचं आहे. हा महत्वाचा बदल आहे. ठीक आहे. आज लेक्चर आहे तो आता आपला लेक्चर होईल. आता एक तुमचा एक व्हिडिओ आपला प्रीमियर मध्ये आहे, तो प्रीमियर पाहून घ्या. ग्रामरचं मराठीचं ग्रामर आहे आणि आपला जो 9:15ला जो आपला लेक्चर असेल तो होईल. ठीक आहे. हीच एक महत्वाची माहिती आपल्याला सांगायची होती. नाही, पेपरचा टायमिंग लक्षात ठेवा. पेपरचा टायमिंग अजून आपल्याला नाही समजला, परंतु जो काय रेग्युलर टायमिंग आहे सकाळचा तो तोच असेल सेकंड पेपरसाठी. ठीक आहे. फर्स्ट पेपर हा दुपारीच असेल. पण पाहूया आपण यावेळेस. जर समजा हा पण एक बदल झाला, 2 दिवस परीक्षा असणार आहे, त्यामुळे तो सुद्धा काय बदल होतोय का तो आपण पाहूया. ठीक आहे. सर्वांना धन्यवाद. सर्वांना 9:15 वाजता भेटूया. थँक्यू. वाढदिवस शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. ठीक आहे. आपण भेटूया 9:15 वाजता भेटूया मराठी लेक्चरसाठी. व्हिडिओ पास शेअर करा, सगळ्यात महत्वाचं.